गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण निघालोय वजराई वॉटरफॉल सातारा, भारतातला सगळ्यात उंच धबधबा पाहायला. तर आम्ही आजचा हा जो एक्सपिरियन्स आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. प्रवासाला सुरुवात करताच आम्हाला असे नदी क्रॉस करून जावे लागले, त्यामुळे आजचा दिवस हा पूर्णपणे ॲडव्हेंचरने भरलेला आहे हे तर वाटतच होते. तरी असे नदी ओलांडताना पाणी जास्त असेल तर काळजी घ्या. वाटेत जाताना असे निसर्गरम्य नजारे आम्हाला पाहायला मिळत होते. त्यानंतर थोडे पुढे आल्यानंतर आम्ही नाश्ता करून पुढे निघालो. साताऱ्यात पोहोचल्यानंतर जे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळाले ते अप्रतिम होते. तू मेरे से प्यार करते कि नहीं करते? आणि हा पाठीमागे आपल्याला सुंदर असा अजिंक्यतारा किल्ला दिसत आहे. थोडा विरंगुळा करून आम्ही पुढे निघालो. पुढे आल्यानंतर आम्ही पोहोचलो कास पठार येथे. आता काय तरी बघा मी शाकाहारी असल्यामुळे मी खेकडा पकडत आहे. शाकाहारी खेकडा काढलेला आहे बाजूला. आता हे वर गोगल फुटला विषारी खेकडा. चला मला दिसला वर येत नसतो. अरे पकड नाही चावत. चला चला. मित्रांनो, कास पठारावर फुले येण्यास नुकतीच सुरुवात झाली होती, ज्यामुळे जास्त काही फुले आम्हाला बघायला मिळाली नाहीत. सप्टेंबर महिन्यात किंवा त्यानंतर इथली फुले आपल्याला पाहायला मिळतात. नाही ते विघ्नेचं बघायला पण तयार नव्हता काय तरी पण आपलं सगळं नाही. हा सगळं कराय की ह्यानं काय लायसन दिला सांगायला. ह्याला गाडी चालवत नव्हती रे, म्हणून हे लायसन द्यायला लागल्याला. त्याला गाडी चालवली पण सांगायचं काय. प्लांटेशन केलेलं. मित्रांनो, इतक्या प्रकारची फुले आपल्याला येथे पाहायला मिळतात.
कास पठारापासून असं पुढं आल्यानंतर तुम्हाला हा इथं टर्न लागतो एक वाघजाई महाकाली देवी मंदिर. तर या रोडने तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला वजराईकडे जाण्याचा मार्ग आहे. कास पठारापासून साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतरावर वजराई वॉटरफॉल आहे. भांबवली बेस विलेजमध्ये पोहोचल्यानंतर तुम्ही गाड्या येथे पार्क करू शकता आणि येथे मोबाईलला नेटवर्क नाही, त्यामुळे तुम्हाला कॅश कॅरी करणे येथे गरजेचे आहे. पर पर्सन 50 रुपये एंट्री फी आहे. जवळपास 25 ते 30 घरे असलेले भांबवली हे छोटेसे गाव आहे. आत आल्यानंतर आम्ही बॅग आणि हेल्मेट या काकांच्या घरी ठेवले आणि येथेच जेवणाची ऑर्डर दिली. ट्रेकला सुरुवात करण्याआधी आम्ही थोडी एनर्जी असावी म्हणून थंड ताक पिले आणि ट्रेकला सुरुवात केली. एकदम कडक माल आहे. जेवणा सांगितलं असतात सांगितलं खाली. चिकन मटन असते. हो मी बनवून देते पुन्हा आता पुढे झालं. तुम्ही घ्या हिशोब करून तुमचा. 15 रुपये. भांबवली वजराई वॉटरफॉल हा भारतातील सर्वात उंच वॉटरफॉल आहे. या वॉटरफॉलची उंची 1840 फूट म्हणजेच 560 मीटर इतकी आहे. उरमोडी नदी ही या वॉटरफॉलचे उगमस्थान आहे. हा वॉटरफॉल पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेला आहे.
बांबवली वजराई वॉटरफॉल हे एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. बांबवली येथून आसपास 1 किलोमीटर गेल्यानंतर वॉटरफॉलचे विहंगम दृश्य आपल्या नजरेत भरतं. वॉटरफॉलचा आवाज आणि झाडाझुडपांच्या सहवासात आपण मंत्रमुग्ध होऊन चालत राहतो. उतरणीवरून कसरत करत आपण जसे जसे खाली उतरतो तसतसा वॉटरफॉलचा भव्यपणा खुलून दिसतो आणि मान वन करून पाहिले तरी वॉटरफॉल आपल्या नजरेच्या टप्प्यात मावत नाही. वॉटरफॉलच्या माथ्यावर वजराई देवीचे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे मांसाहार किंवा मद्यपान करून वॉटरफॉल जवळ जाणे टाळावे. हा संपूर्ण भाग जंगलात असल्यामुळे बरेचसे जंगली प्राणी येथे आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून आपण सावध राहा. मित्रांनो, आज आपला वजराई ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि इथं आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही जेवणासाठी ह्या काकूंच्या घरी आज बॅग वगैरे ठेवल्या ट्रेक सुरुवात करण्याआधी. त्यानंतर त्यांना जेवणाची ऑर्डर दिली. यांच्याकडे तुम्हाला शाकाहारी जेवण, पिठलं भाकरी आणि मांसाहारी जेवण देखील भेटते. पण असं निसर्गरम्य परिसरात आल्यानंतर इथं तुम्ही शाकाहारी जेवणाचा आस्वाद नक्की घ्या. आणि काकू अतिशय छान जेवण बनवतात. एकदम घरगुती पद्धतीचं जेवण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जो भात आम्हाला दिला होता तो त्यांनी इथं स्वतः पिकवतात. त्याच रानातला भात त्यांनी आम्हाला खायला दिलेला आहे. पॉलिश वगैरे केलेला कोणताही तांदूळ नव्हता. तर काकू, तुम्ही तुमचं नाव आणि नंबर सांगा. म्हणजे मोबाईल नंबर काय? 9423 तर यांचा मोबाईल नंबर आहे 9423 94 69 69. मांसासाठी ऑर्डर तुम्ही देऊ शकता इथं. 1-2 दिवस तुम्ही आधी ऑर्डर द्यायची आहे मांसाहारीची. तर इथं त्यांना आम्ही असं गुरुवार म्हणजे मांसाहारी ऑर्डर द्यायची जर असेल तर तुम्ही त्यांना आधी फोन करा आणि त्यानंतर तुम्ही ऑर्डर घेऊन तिथून परत ट्रेकला तुम्ही सुरुवात करू शकता.